2024च्या नीट एक्झाम मध्ये 4 सर्वात मोठे घोटाळे झाले आहेत आणि हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे क्लिअर एव्हिडन्स आहेत. मित्रांनो, नीट ही अशी एक्झाम असते ज्याच्यामध्ये आई वडील आपली जमापुंजी खर्च करतात आपल्या मुलांसाठी. फक्त एकच गोष्ट की आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. दरवर्षी ही एक्झाम क्लिअर केली नाही म्हणून अनेक विद्यार्थी सुसाईड करतात आणि अनेक सुसाईड लेटर्स व्हायरल देखील होतात. फक्त एकच कारण की नीट एग्जाम क्रैक केली नहीं म्हणून. सॉरी मम्मी पापा, पर मैं किसी चीज के लायक नहीं हूँ. लेकिन इस बार हम हार्डवर्क कर रहे थे बट फिर भी कोई रिजल्ट नहीं आया. कि नीट का मेंटल प्रेशर हद से ज्यादा हो गया. परंतु अशाच एक्झाम मध्ये काही विद्यार्थ्यांना तर 250 गुण असेच मिळून गेलेले आहेत. हेच सोडा, जे श्रीमंत लोक होते त्यांनी लाखो रुपये देऊन त्यांच्या मुलांना टॉपर देखील केला आहे. दरभंगा मेडिकल कॉलेज का सर आपको है 6 लाख रुपए चार्ज है सर दरभंगा मेडिकल कॉलेज. हेच नाही, हे सगळे प्रूफ परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर अवेलेबल होते, तरी सुद्धा परीक्षा कंडक्ट केली गेली आणि या गोष्टींवर कोणतीच कडक ऍक्शन घेतली गेली नाही. जेव्हा दिनांक 4 जून 2024 ला NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट या एक्झामचा रिझल्ट रिलीज केला आणि त्या रिझल्टला ऐकून अनेक विद्यार्थी पॅनिक झाले, कारण की 2024च्या नीटच्या एक्झाम मध्ये अनबिलिव्हेबल गोष्टी दिसल्या. या एक्झाम मध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 67 स्टुडंट्स असे आहेत की त्यांनी टॉप केलेलं आहे, म्हणजे 720 पैकी 720 मार्क्स मिळवलेले आहेत. आणि नीट एक्झामच्या हिस्ट्री मधलं हे पहिलं वर्ष आहे ज्या वर्षी एवढे विद्यार्थी टॉपर झालेले आहेत. जर 2019 पासूनचा नीटचा रिझल्ट बघितला तर तुम्हाला 3च्या वरती विद्यार्थी टॉपर झालेले दिसणार नाहीत. परंतु या वर्षी तब्बल 67 स्टुडंट्स असे होते की त्यांनी 720 पैकी 720 मार्क्स मिळवलेले आहेत. हेच नाही, याच्यामध्ये एवढी शॉकिंग गोष्ट आपल्याला दिसते की हे 67 स्टुडंट्स होते, त्याच्यामधून 6 विद्यार्थी असे होते की त्यांच्या रोल नंबरची सिक्वेन्स सेम होती. जसं 2 3 0 7 0 1 अशी त्यांची सिक्वेन्स होती आणि हे हरियाणाच्या एका सेंटर मध्ये एक्झाम देण्यासाठी गेले होते. आणि एवढंच नाही, या 6च्या 6 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 मार्क्स मिळवलेले आहेत. एवढा मोठा योगायोग होऊ कसं काय शकतो? याच्यामध्ये एक गोष्ट सिद्ध होते की पेपर लीक नक्की झालेला आहे. परंतु अशा नॅशनल लेवलच्या गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये घोटाळा होणं ही पहिली गोष्ट नाहीये. यापूर्वी पण अनेक घोटाळे झालेले आहेत. 2017 मध्ये दिल्लीमध्ये असंच झालं होतं. नीट एक्झामचा पेपर लीक झाल्यामुळे 3 लोकांना अरेस्ट केलं गेलं होतं, कारण की त्या लोकांनी या एक्झामचं सर्व्हर हॅक केलं होतं म्हणून. 2014 मध्ये हीच गोष्ट घडली होती. त्यावेळेस पटनाच्या 20 विद्यार्थ्यांना 1 दिवस अगोदर क्वेश्चन पेपर मिळाली होती आणि पेपर लीक झाला, त्याच्यामुळे 13 लोकांना अरेस्ट केलं गेलं होतं. 2024 मध्ये नीट एक्झामचा पेपर लीक होणार आहे याची भविष्यवाणी एका व्यक्तीने ऑलरेडी 1 महिन्या अगोदर केली होती. नीट का एग्जाम कंडक्ट करने वाली संस्थान ध्यान दें कि इस बार विशाल चौरसिया जेल में भी रह के नीट कर लेगा. आणि ही बातमी टाइम्स ऑफ नावने सुद्धा रिपोर्ट केली होती. या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती एका व्यक्तीचं नाव घेत आहे ज्याचं नाव विशाल चौराशिया आहे. आता विशाल चौराशिया कोण आहे? तो एक असा व्यक्ती आहे ज्याने अनेक गव्हर्नमेंट एक्झामच्या क्वेश्चन पेपर्स लीक केले आहेत आणि त्या कारणामुळे तो आता जेलमध्ये आहे. इनफॅक्ट या सगळ्या गोष्टी माहिती असूनही NTA ने एक्झाम कंडक्ट का केली ही पोस्ट पण पाहू शकतात, ज्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना पेपर पाहिजे असेल आन्सर सोबत तर 30,000 रुपये एका विषयाचे लागतील. म्हणून याच्यावरनं लक्षात येतं की एज्युकेशनचे काय दिवस आलेले आहेत भारतामध्ये. याच्यात आपल्याला दुसरा महत्वाचा स्कॅम दिसतो, तो म्हणजे सेंटर हायजॅकिंग. सेंटर हायजॅकिंग ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये श्रीमंत लोक लाखो रुपये देतील त्या सेंटरच्या मालकाला आणि त्या ठिकाणी त्यांच्या विद्यार्थ्यांचे पेपर क्लिअर केले जातील. म्हणजे जणू काही ते सेंटर त्यांनी पूर्ण खरेदी केलं असेल आणि त्यांच्या मुलांना कुठल्याही प्रकारची मेहनत घेण्याची गरज नाहीये. हे याच्यासाठी सांगतो की 12 मे ची ही न्यूज पहा. गुजरातची गोदरामची एक स्कूल आहे, तिचं नाव आहे जय जलराम. या स्कूलचा मालक त्यांनी 10 लाख रुपये घेतले होते मुलांकडनं. गुजरात हायकोर्टला ज्यावेळेस हे माहिती पडलं त्यावेळेस या मालकाला आणि त्याच्यासोबत 2 व्यक्तींना रिमांडवर पाठवण्यात आलं होतं. आता गुजरात हायकोर्टला कसं समजलं की याच्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे? तर बातमी अशी होती की महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलांनी या स्कूलसाठी प्रेफरन्स दिला होता. हजारो किलोमीटरहून इथं ते येणार होते पेपर देण्यासाठी.
जनरली आपण जर कुठल्याही पेपरला जातो तर आपण आपल्या जवळपासचं सेंटर्स चूज करत असतो. मग हायकोर्टला याच्यावर डाऊट आला आणि त्याच्यामुळे त्यांनी तपास सुरू केला, तर ही गोष्ट त्या ठिकाणी निघाली. या सेंटरमध्ये ज्या मुलांनी पैसे दिले होते त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन दिले गेले होते की त्यांना कुठल्याही प्रकारचा पेपर लिहिण्याची गरज नाहीये, कारण की त्यांचा व्यक्ती येईल आणि तो त्यांचा पेपर सोडवून निघून जाईल. 67 विद्यार्थी टॉपर होणं ही गोष्ट तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात शॉकिंग गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस निकाल लागला त्यावेळेस अनेक विद्यार्थ्यांच्या मार्कशीट मध्ये 719 आणि 718 असे मार्क्स दिसले. हे मार्क्स येणं कधीही शक्य होणार नाही. की त्याचं रिझन असं आहे की टोटल 180 क्वेश्चन्स असतात आणि हे 180 क्वेश्चन्स असतात ते 720 मार्कांसाठी असतात, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क्स असतात. परंतु याच्यामध्ये जर तुमचं एक आन्सर चुकलं तर त्यावेळेस तुमचे मायनस होतात 4 मार्क्स आणि त्या प्रश्नाचे 1 असे 5 मार्क्स तुमचे मायनस होत असतात. परंतु ज्या क्वेश्चनला तुम्ही सोडून दिलं, सॉल्वच केला नाही, तर त्यावेळेस फक्त तुमचे जातात 4 मार्क्स. अशा कंडिशन मध्ये एकतर तुमचे 715 मार्क यायला पाहिजे, एकतर 716 मार्क्स यायला पाहिजे. मग 718 आणि 719 मार्क्स आले कुठून? एक क्वेश्चन के 718 नंबर आ रहे हैं जो कि किसी भी कैलकुलेशन से आ नहीं सकते. 718 नंबर, ये तो बहुत ही अजीब चीज. तर याच्यावर सफाई देण्यासाठी NTA ने सांगितलं की अनेक विद्यार्थ्यांचे पेपर्स लेट झाले होते म्हणून आम्ही त्यांना एक्स्ट्रा मार्क्स दिले होते. हा होता तिसरा आणि सगळ्यात मोठा घोटाळा. मित्रांनो, सगळ्यात मोठा घोटाळा अजून तुम्ही ऐकून आश्चर्यचकित होणार, तो आहे 4 नंबरचा. अनेक सेंटर असे होते की त्या ठिकाणी पेपर्स लेट डिस्ट्रीब्यूट झाले होते. ज्या ठिकाणी 10 मिनिटं लेट पेपर डिस्ट्रीब्यूट झाला त्या ठिकाणीच्या विद्यार्थ्यांना 40 मार्क्स देण्यात आले होते. NTA रूल्स नुसार त्यांनी सांगितले की 10 मिनिटात विद्यार्थी 10 क्वेश्चन सॉल्व्ह करेल आणि 10 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यामुळे प्रत्येकाला 40 मार्क्स देण्यात आले. यामध्ये अशी ही गोष्ट समोर आली की काही सेंटर्सला अर्धा तास पेपर लेट देण्यात आला. याच्या हिशोबाने मुलांना 200, 250 मार्क्स एक्स्ट्रा देण्यात आले. अशी ही गोष्ट समोर आली की 1 घंटा सुद्धा पेपर लेट झाले. आता प्रश्न असा आहे की पेपर लेट झाले का पेपर लेट केले गेले हे फक्त NTA लाच माहिती. परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की हे मुलं जे मेडिकलला जाणार आहेत, जे डॉक्टर होणार आहेत, आपल्या देशाच्या पेशंटला चेक करणार आहेत, जर तेच क्वालिटीचे डॉक्टर्स तयार झाले नाहीत तर मग पेशंटचा मृत्यू होईल की नाही? NTA ला मला 3 क्वेश्चन विचारावेसे वाटतात. पहिला क्वेश्चन, खरंच पेपर लेट झाले होते का? दुसरा क्वेश्चन, या वर्षी झालेल्या नीट एक्झाम मध्ये खरंच ट्रान्सपरन्सी होती का? नंबर 3, एवढी मोठी देशाची एक्झाम ती परत झाली नको पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा आवाज उठवा अशा घोटाळ्यांच्या विरोधात.